जाय पटकन येतो भुईमुग निघून का. हा नुसतं बसणं गप्पा मारणं दुसरं काही नाही. अरे बापा भुईमुग मी निंतो ना, मी सालाची गडी चालू मला माहित आहे, मला करावंच लागते काम तर करतो ना करतो. तू करशील नाही तर का कोण करीन, काय गावातले लोक येतील करायले. जाय कर. अरे बापा मी ठेकाच घ्यायला ना करायचा, मला तर करणं आहेच बापा, आता करतो करतो. हो जाय जाय भाषण नको देऊ. माय बुड्यानं नुसतं जीव घेणं लावला, माय नुसतं जीव घेणं लावला. हे कर ते कर, इकडे जाय तिकडे जाय, सगळं मायाच उरावर. त्याचं फक्त काम तेवढं लेकरू वागव नाही मागोंड्या, बाकी त्याला काहीच काम नाही, सगळं मा उरावर टाकते. बाबू तुम्ही माया निको वैद्य वैद्य काहीच कामाची नाही. हा फुसफटाका फुसफका कोणतंही काम सांगा. हा वैद्य हेंबाडेच म्हणा. हा हेंबाडी म्हणत जाईल हेंबाडी. काही कामाची नाही ते, काम करणं येते ते जीवार सावली ती येऊ बसते. हा खस्स खस्स काम करा समजतच नाही का जिले कुरकुर करते मामाग. बाबू आता वावरात कुठून बिस्कुट आणू रे बापा. वावरात नाही आता बिस्कुट फिस्कुट, घरी गेल्यावर खाजो बिस्कुट. हा मोकड्यान बससाठी येतात तू वय नको करू. तुझ्या मायासारखं तुझ्या ठेसनापूर गाडीत जरा गावात फिरते भंटलेले काजा मायासारखाच आहे गोसाई. बस मुगड्या ना आज बिस्किट फिस्किट रे तुले गोसाई. अरे गावात फिरतो भंटले आणि चल चोप चुप बससाठी मुगड्या ना. हा अटक नको करू. दिन गच की तुला 2-4. हे पोरे सहायच्या कैसे कैसे होतं डॅन्या डॅन्या म्हणते मला पोऱ्या. हा का रे हिडगावला का कोणत्या हा बापाला म्हणतं का असं डॅन्या डॅन्या म्हणतं मला. हा पप्पा म्हणायचं ना पप्पा, तुला समजत नाही का. हा कोण शिकवलं तुले. बाबू असं बोलू नाही, असं पप्पाले म्हणू नये. त्यांनी नाव नाही घेऊ. तुला समजत नाही का रे हे बाळच काय तू. माझ्यासारखाच असं काय बाबू, असं बोलू नाही ना. बापा रे काय बापा दोघं बापले काय गप्पा चालू आहेत बापा झाडाखाली बसून. आता काही गप्पा बा मुंशीराम या पोराला वागून राहिलो बा. काय बोलते बा तुमच्या पोराले तुम्ही गावातल्या पोराचं काय देत राहते. ते पोरे काही शिकवतात ना त्याले. तो काही बोलते तुमचा पोरगा मग काय राजा कशी माणसं आहे राजा तुम्ही. अरे बाबा त्या गावातल्या हटवायसाठी तुम्ही यायला वावरात आणलं बाबा उन्हात आणत. काय सांगू तुले मुंशीराम. नाही नाही मा म्हणणं नाही की उन्हात आणा बा, पण घरीच वागवा ना त्याला पद्धतशीर. घरा बाहेर निघू नका देऊ, चांगलं बोला. तुम्ही कोणाजवळ देऊन टाकता त्याले. ते पोरे काही शिकवतात त्याला गावात. नाही ते गावात थांबायलेच पुरत नाही. हे पोरग घरी थांबतच नाही. एक तर पप्पा पप्पा बाहेर चालाच करते, लढते बाहेर न्याय लागते. बाहेर नेलं की मग ते काय ना काही बोलतेच कोणाला. त्यापेक्षा वावरात बोर आहे वरचं आणून ठेवलं झाडाखाली काही चबरत नाही. बरोबर बाबू डबा तुमच्या मना. चला मग येतो मी. हो ये बा ये मुंशीराम. हा पोरग चबुर होईन तर काय नाही बापा. चबुर आहे डॅनी बुडा का सोपी आहे का बापा. लुकलं पाहिजे डॅनी बुड्याले. 100 एकर मुलीन बापा त्यानं लुकल्यात रे. पोरगी तसंच भावा निघलं. काय बाबू गोंड्या लोक मला काय म्हणतात तर असं भावले धंदे नको जाऊन लोकाई बरोबर पोरे बरोबर फिरत नको जात जो गावामध्ये. जात नको जात जो कोणा जो पप्पा जाऊन मम्मी जो राहत जाय. पोई देतो तुले बिस्किट बिस्किट नको करू. तुले काय करू राहिली आणि जमलं लागली कामाले. शिवलाल गड्या डॅनी बुडा जास्तच बोलून गेला गड्या तुले. हो ना गड्या जास्त शिल्लक भादरून गेला गड्या तो बुडा. त्याला अवकात करावंच लागते गड्या, करावंच लागते काय ना काही. करणं मग त्या बुड्याला अवकात करणं सहायच्या रे. तो डॅनी घेऊन लस माझ्यावर बुडा आहे. कोणालाही बोलते काहीतरी शाळा फिरू त्याची. त्या बुड्याचं ते गोंड्या बोर उचलता का का तो. 2-4 दिवस ठेवू इकडे दाबून आपल्या घरी. दूध मूत पाजत जाऊ त्याले. उचलतं का ते पोरग सांग. रे बापा असं करशील तर ते पुण्याने रिपोर्ट दिला तर मग पोलीस स्टेशनला गेलं मॅटर तर मग कसं करशील. आपण दोघं जण अटकूले का किडनॅपिंगच्या केसमध्ये बेकार होऊन जाईल. मुतल्याला पुढची रिपोर्टाची गोष्टच काय करतं. पुढं रिपोर्ट द्यायला गेलं तर पोरग सोडून द्यायचं त्या घरी आपोस. त्यालाच काय सांगता येत त्याला आहे ना घोपरायला कोण नेलं म्हणून. त्याला अवकात करायच लागते, असाच अवकात करायला लागते. थोडंसं थंड होईन तो डोंगरा. नाही तर नाही वयवयच करीन तो डॅनी. कसं असा अवकात केले हे थंडाच होत नाही. पण ते डोंगर त्या पोराला सोबत वापरते ना रे बापा आता. अबे मला माहित आहे ना ते पोरग कधी एकटं असते तर सकाळी हे हाग्या मुत्याला जातात की नाही त्या एकटंच असते. त्याला कोणीच नसते सांभाळायले. त्याने काय ठेकायला त्याला हाग्याला नेणार सोबत. घरी अंगणात असलं की उचललं की नेलं पोत्यात भरून घरी आपल्या. 2-4 दिवस दाखवूच नाही द्यायला. तसंच करू ना. बा काय गप्पा चालू आहे गड्या.
काय असतील रे बा गप्पा. तो साला डॅनी बुडा नखरे करून राहिला ना. तो मला बोलला असायचा त्याची जिरवा लागते, त्याची जिरवा लागते आता. काय बोलला बा तुला असा? बरं बा चांगली उतरवली न त्यानं माई. आता ते मी त्या पोराबरोबर खेळून राहील तो त्याला असं तर म्हणून राहिलं तुम्ही मजाक मजाक मध्ये. पण सायाचा मावारच भडकला पाहतो. तू असा शिकवतो का असा बोलतो का त्याबरोबर टमुक शानपणा शिकवला मला त्यानं. बरं तुम्ही भलते रिकामी आहे ना, कालचा घोपरा नाही लागत राहायचा, घेणं देणं काही गरज आहे का तुम्हाला? बसता ते खेटे खेळत. काय नाही लेकराबरोबर खेळा वाटते, पण ते बुड सायाचा गवायनं खेळूही देत नाही. सांगा बोललं बा मला काहीच काही ते. पण माऊली तुला कोण एवढा कळवळा इंद्राला त्या बुड्याचा? काले कळवळा इंद्र बा, पण काले कोणा लेकरा नाही लागा. माझं म्हणणं आहे बा, बोलणे खायचं आपलं काम करा आपण. ते या माऊली नाही नको लागू, आपलं काम करून टाकू बोबन आपण. काय तर आपलं काम तर आपण करू. काय काम आहे रे बा? तू आम्हाला साथ देशील तर तुला सांगतो आम्ही. सांगायचं पहिले काय आहे तर मग सांगतो मी तुम्हाला साथ द्यायचं नाही द्यायचं. काय तो डॅनी बोलला मला उतरून, तर त्याचं पोरग कसं लाईन घोपर आहे की नाही गोंड्या, त्याला किडनॅप कर ना आपल्याला पोत्यात भरून घरी नाही माया मले. 2-4 दिवस त्याला थोडीसा दाबून ठेवतो मा घरी. येतं का साथ? कैले गो पागल्यासारखे कामं करत राहतात. ते उसं घोपर पोरग पोत्यात भरून निघून राहिले मग काय गड हो. जाऊ द्या रे, काही नांद नका लागू त्या डॅनी फॅनी जाय. जाऊ दे बा शिवलाल, हा काही कामाचा नाही, याच्या नांद नका लागू. अरे बा मी तुम्हाला खरं सांगू राहिलो, त्या डॅनी नांद नका लागू. बरं तो साऱ्या सारखं करते. तो हे बडा बुडा आहे ते, त्याच्याकडून नांद लागले बावा, नांद नका लागू. तो अच्छे थंड करते. आपण किस गेली मी खसखसा. तू भाषण नको शिकू आम्हाला. काय करायचं करतो आम्ही. चालले गड्या बाबा, चाल बरं. चाल हे खातात भो डॅनीच्या हातचा मार, काही खरं नाही. टेम्प्यानंच पाहतो डॅनी. डॅनीचं मस्त घेतं असं घुटण्यात आहे मग त्याचं काही खरं नाही. हे खातात मार. आता त्याच्या पोराला हात लावणं म्हणजे काय सोपी थोडी गोष्ट आहे. तर बाबा आपल्याला काही घेऊन नाही. माय कमले, तुला काही डोकं आहे की नाही माय? काय झालं आता? काय झालं म्हणजे हे उन्हात तानात बापा तुला भुईमुंग निंद लावला. ऊन पाहते की नाही काही? उन्हाचा फटका लागला तर कोण नेन दवाखान्यात? ते कंजरानं बुडून नेते का तुझ्या नवरा तुला दवाखान्यात? मग माय उन्हात आणाले पाहिजे तर पडीत वावर पडीन. उन्हातही निंदाच लागते ना. आता नाही तर कोण करणार आहे मायाशिवाय? ते बुड्या तर काही वावरात पाय बी ठेवत नाही, आणि ठेवला तर कसं त्या कोंढ्यालेच वागवते बापा. निंद्याचा पत्ता नसते त्या बुड्याचा. मला एकटीलाच करावं लागते सगळं. माय डोकसा आहे की खोकसा आहे कमले? किती वाजले पाय ना? 1 वाजला ना 1. आणि भर उन्हात तू निंदून राहिली. उन्हाचा झपका लागला तर काय होईल? जाय भाई झाडाखाली बस जराशी, मग निंदो 4 वाजता. बशाचं काही नाही ना बापा. माय बिलय मन होते बशाचं, पण कसं तो बुडा कुरकुर करते ना. म्हणते हे निंदन झालं पाहिजे म्हणते. उन्हात तानाचं काही नाही म्हणते. सावलीत ना फावलीत म्हणते निंदन सुरू कर. असं आहे ना. मागे टेम्पोच असते ना घेऊन. तो कुठे आहे? तो डॅनी बसेल कुठे? दाखव बरं मला, मी आवाज देतो त्याला, सांगतो जराशी. काय सांगतो माय बाई, कोणाच्या म्हटलं ऐकत नाही तो. त्याची हानते बांडी घोडी. काय अजून तू म्हणशील त्याले काही, आणि लगे तो मलाच बाप काही म्हणे तुलाच म्हटलं या बाईले, म्हणून हे बाई मला बोलली. असंच ना हो बापा. नाही तसं फसं नाही होत काही. मला पाऊस देते बुडो कुठे आहे? डॅनी म्हणते बापा येत आहे. डॅनी मी आवाज देऊन राहील बापा, तुम्हाला ऐकू नाही येत काय? भेंड गेले का तुमच्या कानात? या इकडे. हो वहिनी आलो. हा बोला वहिनी, काय म्हणता? काय बोला वहिनी, काय म्हणता? हे असं असते काय? बायको हे तुमची उन्हातानात काम करून राहिली ना. शोभते काय हे तुम्हाला? तुम्ही सावलीत बसेला आणि बायकोटी उन्हात आहे. तुम्हाला काही ऊन ताण समजते की नाही? किती भर उन्हात तिला निंद्याला लावून राहिले, तुम्ही सावलीत बसेला. तुम्हाला बापा कोणाच्या जीवाची काही हाय की नाही फिकर पडेल? तुमचीच बायको आहे ना बापा, काही दुसरी नाही. तिला उन्हात काम करायला लावून राहिले. जरा सावलीत बस म्हणत जा, 4 वाजतापासून निंद म्हणत जा. पण काहीच नाही बापा तुमचं. निळा निंदून राहिली तर निंदच आहे तुमचं. बापा मी काय म्हटलं तिले नींद, पण ते झाकट पोळी आहे ना. निंद्याला बसली की निंदच बसते. अशी बयासारखीच कामं करते. ते काय करू मी? तिला विचारा तुम्ही. मी म्हटलं काय विचारा ना तुम्ही. मग आता ते बयाडी आहे तर तुम्ही तर समजदार आहे बापा. तुम्ही तर समजून सांगायला पाहिजे की बापा एवढ्या भर उन्हात निंदू नको, चाल म्हणून सावलीत बस जराशी, मग निंदो 4 वाजता. हे तर तुम्ही समजून सांगायला पाहिजे की नाही बापा. मला त्यानं आता बयाडी केलं बापा. काही गोड गोड बोलून राहिला बापा. हे बापा वहिनी ऐकायला तर पाहिजे तिनं. ऐकतच नाही ना बापा. ते म्हणते मला भुईमुंग निंदच आहे. कोण निंदीन म्हणते दुसरं. पीक झालं पाहिजे, पोरासाठी हे करणार, ढमुक कोणा ते वाढदिवसाला गाडी घेणार, घोडा घेणार, हे असंच करते ना ते. सांगून ऐकत नाही. तिला म्हटलं आपल्याला पैशाची गरज नाही, जर जेवढं होईल तेवढं होईल, पण ते ऐकतच नाही बापा. खस्स काम करते. काय करू आता? काय फोक्या मारून राहिला माय बाई हाईच्या जवळ. माझी जीव घेते. उन्हात काम करायला लावते मला, आणि म्हणते की मी ना म्हटलं का तिला काम करायचं. किती अगं आहे शिल्लक.
जाय मा कमले आता जाय. ते बुढं म्हणते ना काम नको करू उन्हात, तू चालली माय उन्हात काम करायले. जाय भाई उठ लवकर आता घरी जा. एवढ्या उन्हात कोण काम करत असते. स्कूल आमच्या नाकर. हो हो कमले चाल चाल घरी जा. आता गोंड्याला ऊन लागून राहिलं बरोबर नाही. लाईन लेकरू वावरात ठेवणं आपलंही राहणं बरोबर नाही. ऊन लय तपून राहिलं. उन्हा फटका लागला ना दवाखान्यातच पोहा लागेल. सलाईन ला लागेल. हा चाल बापा चाल. बापा दिवस कुकून उगायला बापा आता. मनातून म्हणून राहिले की कसं बापा थुक्याला थुका लावून राहिला. काही समजायला मार्ग नाही बापा. हा चला चला बापा घरी चला. चला उठवा लवकर कमले. चाल घरी मी बी येतो तुमच्या सोबत आता. हो वहिनी चला चला तुम्ही चला. चाल हो कमली चाल. भुबळ आली सारं इतकं इंधन करून टाकलं नाही. मस्त निघून राहिली ती कमली. हा उन्हात आणा तिला काय घेऊन देणं होतं. म्हणजे डोंगरीनं घर केला. हा डॅन्या किती सडेला. एक लाईन लेकरू ने वावत आहे त्याची. हा साऱ्या गावात फिरते भंटला आणि तो पोरगो याच्याजो त्याच्याजो याच्याजो. सांगा हा पोरे काहीच काही शिकवतात त्याला. काय संस्कार पडतील त्या पोरावर. हा काही अक्कोला येड्याले. हा आले पैदा गेलं मग याच्यानं वागवल्याने जात. बा तो लय सडेला आहे काय सांगा. हा लय बोगस आहे तो. मूर्ख आहे तो माणूस. पैदा करायचा कोचम केला फक्त त्यानं. हा वागवायचा नाही. या पोऱ्याचं दिशीन ते पोरग त्या पोऱ्याचं दिशीन. गावातले पोरं काहीचे काही शिकवतात त्याले. चमण्यान अंड्यान मांड्यान काहीच काही. मला सांग ना तू आता सांग. आता एवढं मोठं ऊन तपून राहिलं. ते पोरग वावरात नेलं. त्याला ऊन जर लागलं तर कुणाला मागात पडी. एक तर याच्याचं रुपया नाही फकण्याचं. हा भिकारी आहे हा. रुपयाने देण्याचं दवाखान्यात न्यायले. लाईन लेकरू वावरात न्यायचं काही काम आहे का. घरीच वागवता नाही. वावरात नेलं ना वावरात. भाड्याने लय शिल्लक आहे. वावरात काल नेलं माहित आहे का तुले. त्या कमलीले वावरात काम करायला लईन. हा झाडाखाली बसून त्या लेकराला घेऊन. एवढा हरामखोर आहे हा. वावरातले कामही होतात. लेकरूही वागवून होते सारच होते. असं आहे याचं. हा त्या कमलीचा जर लावलाच त्यांना जीव घेणं म्हणा. पण ती तशी जाई ना सायाची रे. तिला सांगून ऐकू येत नाही. आपण काय म्हणा तिले तर माझं मस्त होती बरं ते राहणारी. मस्त वागू मी तिले. पण काय तर काही सायाची चटक. त्या डॅन्याबरोबर गेली. हे म्हणा हिचकी आता उन्हात आणा. जाऊ दे आपल्याला काय घेणे देणार त्याचं ते पाहितीन बा. आपल्याला काय करणार नाही ना रे. माणसा मनात येते गड्या. लाईन लेकरू हाड्याने अकात करून राहायला फालतू घेणं देणं. त्या कमलेली त्रास. लाईन लेकरू वागवत नाही. साऱ्या गात ते भंटला आणि फिरते. टेन्शन येते माणसाले. वाटते थोडंसं. तूच काय टेन्शन घेतो फालतू काम ना थांब. त्याचं तो पैसा सायाचा आपल्याला काय करणार. बिमार पडलो तापच निंदा दवाखान्यात. जाऊ दे बा आपल्याला काही करायला लागत नाही. दिवशी काय पुरत नाही द्यायचा दलिंद राहायचा. हो बुडे बा काय मुंशीराम काय म्हणतं. अरे बा त्या डॅनी बुड्याला समजून सांगा ना बापा. त्या लहान लेकराला घेऊन तो वावरात जाऊन राहिला ना उन्हात आणा. त्या कमला बुडीले भुईमुग निजायला राहिला एवढा उन्हात. सांगा आता दोघे मायले काही पैकी एकाला जर ऊन लागलं तर कोण्या भावात जाईन ते. अरे बा तो मामतला ऐकते का बा. तो झाडावर बसेल आहे बा. ऐकत नाही तो मामतला आता. ना पण बरोबर नाही ना हे. उन्हात आणत तिला लेकरून नेणं. त्या बुडीले काम करायला लावणं. हा सांड्या मस्त बसते झाडा खाली. गप्पा मारत. त्या डॅनी बुड्याला काही अक्कल शिकवा जरासं. समजून सांगा त्याला म्हणा असं करू नको म्हणा बा. घरी राहायचं वावरात काय मरतं एवढ्या उन्हात. तुला जाणं असेल तू एकटा मरत जाय वावरात. त्या दोघं मायले काही काल नाही त्या कमला बुडीले त्या पोराले. हो आपल्या म्हटलं शब्दही ऐकत नाही. आपण त्याला सांगतही नाही काहीच नाही. आपण काही बोलायला गेलो तर अंगार सारखा होते माणसाच्या. मुंशीरा तू एवढं म्हणून राहिला तू समजून सांग ना. अरे बाबा मी आता वावरातून आलो चक्कर मारून. तुम्ही म्हटलं त्या बुड्याले काय राजा तुम्ही एवढ्या उन्हात आणत त्या लेकराला घेऊन फिरून राहिले एवढेसा. पण कायचं काही ते बुड्या आपल्या म्हटलं ऐकत नाही. म्हणून तर या बुड्याला सांगायला आलो मी उखा बुड्याले. उघड तो डॅन्या म्हटलं ऐकत नाही भाऊ. मला काही सांगू नको ते. बरोबर बा मला काय करावं लागते. मला सांगायचं होतं मी तुम्हाला सांगितलं. बाबा तुम्ही काय करायचं आहे तर मीच काय करू. मा काय ऐकते तो. जाऊ दे त्याचं तो पैसे. हा जाऊ द्या बा चाललो मी घरी. जाय बाबू गोंड्या कोणासोबत जाऊ नाही हो. लोक बदमासात काहीच काही सांगतात बापू हो. जाऊ नये. असं शायण्यासारखं वागायचं. कोणासोबत जायचं नाही हो. कोणी काही म्हणू चॉकलेट देतो बिस्किट देतो दुकानात नेतो. जायचंच नाही हो अजिबात. पप्पा बरोबर मम्मी बरोबर जायचं फक्त. हो गोंडू. अटीच बसायचं हो. आठवण कुठे हालायचं नाही. कोणी आलं तर कोणाबरोबर जाऊ नको. मी आलोच घरातून हो. चाल आता कमलीले पाहू काय करून राहिली तर. पोरग बसवलं अटीचा आता. चाल आता कमलीचं पाहू आता. जमते एकटोच आहे पोरग बसेल. घे लवकर चाल उचल. हे डायरेक्ट उचललं तर कल्ला करीन ना ते. तुलाच माहिती किती वगारे आहे ते पोरग तर. त्याला कसं असं
धीमे धीमे घ्या रे. गोंड्या गोंड्या ये ना इकडे ये ना, चाल ना दुकानात जाऊ ना. ये इकडे ये इकडे. लरगडा शिवला जमलं ते पोरग यायला तयार आहे. चाल घे उचल. होय. हो चाल रे बाबू चाल. ये लवकर ये ना इकडे गोंड्या. ये 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 इकडे ये ये. तरी लेखा यायला का किती घ्या लागते आता. चाल. बबन्या तुम्ही पोता आणलेला आहे ना रे. हा पोता आणलेला आहे ना. अरे हा ना आणि लाईन पोतं तिकडून ठेलाय मी याला उचलतच तू पहिले काकीत घे तिकडे मग पोत्यात टाकलं की चालले घरी घेऊन जाऊ त्याला तिकडे एका खोलीत कोंडून ठेवूया पोऱ्याले. हा आपण बसतून द्यायला थांबलं. पाहून मग मजा. ये रे ये ना गोंड्या ये ना. आंब्याने ये ये बाबू इकडे ये ये. ये ना रे बाबू ये ना. अबे पप्पा शिवला त्याला इकडे काले बोलून राहिला कचकनी उचल काकीतून चाल घेऊन पटकनी. अवघड तसंच करायला लागेल आता ते पोरग येत नाही. अरे बाबू चाल तुला घेतो ना काकी चाल. बाबू तुला चॉकलेट देतो बिस्किट देतो ना आईस्क्रीम देतो तुला कोण देतो ना खायला कोण पोंगा. चाल 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 ना माझ्यासोबत तुलाच माहिती कसं खाऊ घालतो आपण. हा हा घेतो तुला काकीत चाल. चाल रे बाबू ना पोय लवकर पोय आता घेतलं हे पोरग. चाल आमचे पोतं लवकर पोत्यात टाकून चालले जाऊ घेऊन आले तिकडे खोलीत कोंडून ठेवू. चाल चाल डॅना कशी आपली सटक काढते तर मग पाहतोस. हा चाल चाल टाक टाक पोत्यात टाक चाल. चला मग मित्र गुरु धागा पण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.